अरे व्हिडिओ घेतोय वय. घे घे, पोहोचू दे आवाज माझा पण शेतकऱ्यांच्या पोरांपर्यंत, कष्टकऱ्यांच्या पोरांपर्यंत. नमस्कार, रविराज साबळे पाटील. आज एका गंभीर विषयावरती बोलायचंय, आजच्या परिस्थितीवरती बोलायचंय. थोडासा वेळ काढा आणि ऐका. काल एक व्हिडिओ टाकला, शेतीमध्ये उत्पन्न भेटतं, त्याच्यावरती टीका झाली, टिप्पणी झाली. साहजिक आहे, होत राहणार. समाजामध्ये वागायचं म्हणजे विरोधक पण असतात आणि सहारणा करणारे पण असतात. काल महाराष्ट्रामध्ये खूप सारे वाद झाले. कोणी काही बोललं म्हणून त्याच्यावर कारवाई झाली. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, विधान परिषदेचं अधिवेशन चालू आहे, संसदेमध्ये रोज कामकाज चालू आहे. पण जनतेचं आणि लोकांचं आणि इथल्या माणसांचं कोणालाच काही पडलं नाही. मला सांगा, टीका केल्याने भोकं पडतात का? साहजिक आहे, सत्य परिस्थितीवरती बोलल्यानंतर राग यायचं काहीच कारण नाही. ठीक आहे, राग आला तरी चालेल, पण त्याला संविधानिक रित्या किंवा संविधानाच्या हिशोबाने शिक्षा देणं पण साहजिकच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकऱ्याच्या पोरांनो, कष्टकऱ्यांच्या पोरांनो, गरिबाच्या लेकरांनो, इथली व्यवस्था, इथली सरकार, इथले राजकारणी तुमचे कधीच होऊ शकत नाहीत. पण हे तुम्हाला समजायलाच मार्ग नाहीये, कारण की तुम्हाला त्यांच्याच सतरंजा उचलायची सवय लागली. तुम्ही बापाला कमी समजता आणि नेत्याला बाप समजता, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. माझं बोलणं साहजिक आहे, तुम्हाला खूप टोचणार आहे, खूप राग येणार आहे माझा, पण ऐकून घ्या. काल संसदेमध्ये खासदारांचं पेमेंट 1,00,000वरून 1,24,000 केलं. जेवणाचा भत्ता वाढवला, राहण्याचा भत्ता वाढवला, सोबत राहणाऱ्या कर्मचाऱ्याची पगार वाढवली. तुमच्या शेतकरी बापाचं काय वाढलं तेवढं मला सांगा. आज पण तुम्ही 4,000 रुपयामध्ये सोयाबीन विकताय. कांद्याचे भाव तुम्हाला माहिती आहे, कांद्याची परिस्थिती माहिती आहे. सगळ्या शेतकऱ्यांचा कांदा संपला. 45 डिग्रीवरती आमचा हा सूर्य पोहोचला आणि तेव्हा कांद्यावरची ड्युटी हटवल्या गेली. त्याचा फायदा कोणाला झाला? ज्यांनी स्टोअर करून ठेवलं, व्यापाऱ्यांनी स्टोअर करून ठेवलं त्यांनाच ना. मग व्यापारी आणि सरकारचे काही लागेबांधे आहेत का असं समजायचं का? सामान्य शेतकऱ्याला त्याचा फायदा किती होणार आहे? प्यायच्या पाण्याची अवस्था वाईट असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती बोलायला कोणी तयार नाहीये. पोरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला तुमची परिस्थिती बदलावी लागेल. भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षापेक्षा जास्त झाली, पण आज पण आपण मूलभूत सुविधांसाठीच झगडतोय. कारण की आपलं राजकारण फक्त आणि फक्त भावनेवरतीच होतं, भावनेच्या भरामध्येच होतं. इथली व्यवस्था कायमस्वरूपी जाती-जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडणं लावूनच राजकारण करत राहिली. विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलायला तयारच नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी मागितली की आपल्यातलेच काही टगे, झाकणझुले विरोध करतात आणि म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफीची काय गरज आहे. ह्यांचा बाप फासावर लटकत नाही ना, म्हणून यांना वाटतं शेतकऱ्यांना कर्जमाफीची काय गरज आहे. एखादाच शेतकरी असतो, तो परिस्थितीच्या विरुद्ध 2 हात करू शकतो, लढू शकतो, झगडू शकतो. प्रत्येकच शेतकऱ्याची ती परिस्थिती नाहीये ना. 10 वर्षापूर्वी पण सोयाबीन 4,000 विकायची आणि आता पण 4,000 विकायची. तिथे का वाढ झाली नाही? तिथं तुम्हाला शेतकरी दिसला नाही का? हो, मरायला लागलाय हो शेतकरी. शेतकरीच नाही, गरिबांची तीच अवस्था आहे. महागाई वाढलेली, सगळंच काही वाढलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मी काही बोललो तर माझ्यावर पण कारवाई होणारच. कारण की इथं तुम्ही स्पष्ट बहुमतातलं सरकार दिलंय. मी सरकारच्या विरोधात बोलतच नाही. मला तुम्हाला सुधरवायचंय. तुम्ही ऐकताय, तुम्हाला समजेल म्हणून तुम्हाला समजून सांगायचंय. इथले राजकारणी, इथली व्यवस्था कधीच आपल्या बाजूनी नाहीये, कधीच. कोणतंही प्रकरण आलं, एखादा गंभीर गुन्हा आला किंवा एखादं मोठं प्रकरण आलं की त्याला दाबण्यासाठी धर्म, जात अजून काही काही मध्ये आणलं जातं. आणि या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम होतं. त्याच्यामध्ये भरडला जातो कोण? सामान्य शेतकरी, गरीब माणसं, सामान्य जनता, जिला काही घेणं देणं नाही, जी रोजची पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण धावते, पळते. त्यांच्याच माथी मारल्या जातात या सगळ्या गोष्टी.
कोणाला काय फरक पडतो? प्रत्येकजण हे जे व्यवस्थेमधले लोक आहेत, अधिकाऱ्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत एसीमध्ये बसून काम करतात. तुम्ही आम्ही या उन्हातानामध्ये लढून झगडून पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंबाला वाचवण्यासाठी, कुटुंबाला आधार देण्यासाठी लढत राहतो. आणि आपणच यांना मोठं केलेलं आहे. तुम्ही ज्यांच्या सतरंजा उचलता, ज्यांना बाप म्हणता, त्याने तुमच्यासाठी कधी काय केलंय एवढा विचार करा ना. सामान्य घरातला पोरगा रोज बापाकडून ₹100 पेट्रोलसाठी घेऊन गाडी हाकत घेतो. नेत्याच्या मागे दिवसभर वणवण भटकतो. नेता संध्याकाळी म्हणतो, "जेवला होतास का रे?" तो म्हणतो, "हो." कारण की त्याला लाज वाटते नाही म्हणायची आणि तो घरी येऊन परत घरचं जेवण करतो. दिवसभर वायाच गेलेला असतो. घरचे ₹100 पण गेलेले असते. आणि हीच अवस्था आहे कार्यकर्त्यांची. माझं बोलणं नाही पटणार, पण एक गोष्ट सांगू. तुम्ही जे काही करताय ना, कोणताही मुद्दा उचलला, आता मला एक्सपिरियन्स आहे ना. मी समजा सरकारच्या विरोधात बोललो, की खाली काहीही असू दे, कुणीही असू द्या, विरोध करायला तयार, समजून सांगायला तयार. काल एक जण म्हणत होता, जलयुक्त शिवार हे, ते, हे. जेव्हा 2014ला सरकार आली, 5 वर्ष राज्य केलं, तेव्हा आमच्या मराठवाड्याला कसला तरी कॉरिडॉर होणार होता पाण्याचा. अजून त्याचा नारळ फोडलाय का नाही माहित नाही मला. परिस्थिती खूप वाईट आहे हो. कधी काम केलं? जेव्हापासून मला कळतंय, तेव्हापासून मी आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी 2.5 टीएमसी पाण्याबद्दलचा प्रश्न ऐकतोय, बघितलाय. अजूनपर्यंत नाही पोहोचलं आमच्या शिना-कोळेगाव धरणामध्ये पाणी. कुठूनही असू द्या, नद्याजोड प्रकल्प म्हणा किंवा शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधांवरती काम करत असताना शेतकऱ्याला काय लागतं? आमची काळी आई एवढा पैसा देते, एवढं कमवून देऊ शकते, आम्ही मेहनत घेतल्यानंतर. पण त्या मेहनतीला पाण्याची जोड लागेनच ना. हे पीक आहे, या जमिनीमध्ये जे उगवतं, त्याला जगण्यासाठी पाणी लागतंच ना. आमची मूलभूत गरज पाणीच आहे. पण पाण्याच्या प्रश्नावर बोलायला गेलं, की आमच्याच शेतकऱ्यांची पोरं मलाच म्हणणार, "तुम्हाला काय कळतं? आमच्या सरकारने तर जलयुक्त शिवार केलं होतं." मला तर कुठंच चारी दिसली नाही जलयुक्त शिवारची. कुठंच फायदा दिसला नाही जलयुक्त शिवारचा. मागचे 2 वर्ष झालं आम्हाला पाऊस नाहीये. तरी पण आमच्या अनिवार्य 50 पैशाच्या वरच लागली ना. कुठं आम्हाला दुष्काळ जाहीर झाला. पुढचे 2 वर्ष 2 महिने आम्ही वणवण भटकणार पाण्यासाठी. माझ्यात जिद्द आहे, पण इतर शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्याच्या पोरांनो, कार्यकर्ता होत असताना एक लक्षात घ्या, सगळ्यात आधी बापाचा विचार करा लोकांनो. काही लोकं म्हणतात, शेतकऱ्याच्या मालाला टॅक्स लागला पाहिजे. शेतकरी एवढा पैसा कमवतो म्हणजे त्याला पण टॅक्स लागला पाहिजे. अरे झाकणझुल्यांनो, 3 टायमाला जो तुमच्या ताटामध्ये जेवण देतो तो टॅक्स पण भरतोच ना. पेट्रोलवरती टॅक्स आहेतच. कोणतीही वस्तू घेतली तर त्याला जी लागतेच ना. मग आम्ही टॅक्स भरत नाही असं थोडीच आहे. लाज वाटत नाही का असं बोलताना? अरे खूप वाईट अवस्था आहे. ज्याच्या घरामध्ये आत्महत्या केलेला बाप असेल ना, त्याला माहीत असेल परिस्थिती किती वाईट आहे. खूप खूप भयानक परिस्थिती. शेतकरी मरायला लागला आणि आमचे शेतकऱ्याचीच पोरं म्हणतात, आम्ही या पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे साहेब लय भारी आहेत. काय बोलावं आणि किती समजून सांगावं? मी हतबल आहे. मला मला मी बोलू शकतो फक्त, मी करू काही शकत नाही. काय करणार ना? माझ्या मागे ना लॉबी आहे, माझ्या मागे ना कोणाचा वरद हस्त आहे, ना माझ्या डोक्यावर कोणाचा हात आहे. आणि मला त्याची गरज पण नाही. माझ्या माझ्या शब्दांवरून 2 लेकरं जरी सुधारली आणि त्या 2 लेकरांनी अजून 4 जणांना सुधरवलं, तरी माझं काम सार्थकी लागलंय. पण मला बोलावं लागणार आणि मला बोलायचं पण आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा, खूप खूप अराजकता आहे. महागाई गगनाला भिडलेली आहे. मिळणारं उत्पन्न किती आहे? शेतकऱ्याच्या पोरांनो, तुम्ही पुण्यामध्ये राहून एखाद्या नेत्याच्या सतरंजा उचलत असताल, पोस्ट टाकत असताल आणि काम करत असताल कंपन्यांमध्ये. किती टक्क्यांनी पगार वाढली तुमची? अजून पण तिथंच रेंगत आहात ना 15, 20, 25, 30 हजारावर? सुधरा आता तरी. काहीतरी बदल घडवायचा असेल तर बोलायला शिका, जाब विचारायला शिका आणि सत्याच्या बाजूने उभा राहायला शिका. तेव्हाच कुठेतरी तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. तुम्ही स्वतःचं भलं करू शकाल. तुमच्या आई-बापांना तुमच्यावरती असा प्राउड फील होईल. खूप झालं ना आता 75 वर्ष उचलल्याच ना सतरंजा. भारत देश संविधानावरती चालतो आणि प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा, प्रत्येकाला अधिकार आहे मागायचा. आणि आपण हा तोच अधिकार नेत्यांना देऊन टाकलाय. याच्या अमक्याच्या विरुद्ध बोलायचं नाही, तमक्याच्या विरुद्ध बोलायचं नाही. कधीपर्यंत चालणार?
आपण मातीत जायला लागलो. आमचे शेतकरी बाप चिठ्ठ्या लिहितात, मी माझ्या लेकराला दप्तर घेऊन देऊ शकलो नाही, मी माझ्या लेकराला चप्पल घेऊन देऊ शकलो नाही, म्हणून मी मरतोय. राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला शेतकरी चिठ्ठी लिहितो सरकारच्या नावाने, मायबाप सरकार आम्हाला काही नको, आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्या. आमचा शेतकरी एवढा समृद्ध आहे, आमच्या शेतकऱ्यामध्ये एवढी जिद्द आहे, की तो त्या मातीमधून सोनं पिकवेल आणि तो कोणापुढे असा पदर पसरणार नाही. नाही ऐकलं ना. ऐकलं कोणी? तुम्हीच पुरस्कार दिला होता. शेवटी जीव द्यावा लागला बिचाऱ्याला नैराश्यामधून. आणि शेतकरी असाच नैराश्याच्या गर्तेमध्ये, आणि त्याच्यामध्ये चूक सरकारची नाहीये, राजकारण्यांची नाहीये, चूक तुम्हा आम्हांची आहे. तुम्हा आम्हाला इतरांच्या सतरंजा उचलायची सवय लागली, म्हणून आज आपण इथं आहेत. तुम्ही सुधारलात तर खूप बरं होईल. मोटिवेशन म्हणून ऐकू नका. एकदा आपल्या घरामध्ये जावा, आजूबाजूला सगळी परिस्थिती बघा आणि त्यानंतर ठरवा आपल्याला काय करायचंय. कोणाच्या सतरंजा उचलायच्या आणि कोणासाठी जगायचंय. आपल्या बापासाठी जगा, आपल्या आईसाठी जगा, आपल्या फॅमिलीला काहीतरी बनवून देण्याचा, या समाजाचं काहीतरी देणं लागतं, या हिशोबाने काम करा. खूप झालं सतरंजा उचलणं. स्वतःसाठी आणि या समाजासाठी लढायला शिका. खऱ्याला खरं म्हणा, चांगल्या योजनेला खरंच चांगलं म्हणा. चुकीची योजना असेल त्याला विरोध करा आणि काहीतरी या समाजाचं देणं लागतं म्हणून काम करा. तेव्हाच हा भारत सुधारणार आहे, हा महाराष्ट्र सुधारणार आहे, तुम्हा आमची परिस्थिती सुधारणार आहे, आत्महत्या मुक्त महाराष्ट्र होणार आहे, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार आहे. जोपर्यंत आपण लक्ष देत नाही, जोपर्यंत आपण नेत्याला बाप म्हणतो, तोपर्यंत आपला अवघड आहे. माझे शब्द 100% तुम्हाला टोचणार, टोचलेच पाहिजेत. कारण की आपण तेच करत आलो आहोत. काही चुकलं असेल तर माफ करा असं मी म्हणणार नाही. काही चुकलंच नाही, जी आहे ती सत्य परिस्थिती आहे. लढा स्वतःच्या हक्कांसाठी. आणि तुम्ही लढला नाहीत, तुम्ही प्रश्न उभा केले नाहीत, तुम्ही जाब विचारला नाही, तर कायमस्वरूपी तुम्ही गुलाम म्हणूनच जगणार. तुम्ही फक्त नावाला स्वातंत्र्यात असणार, पण तुम्ही कायमस्वरूपी जगणार पारतंत्र्यामध्येच. धन्यवाद.